वार्तांकन रोखठोक बातमी। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 11 दिवसात सोलापूर जिल्ह्यात अन्न औषध प्रशासनाच्या कारवायांना वेग आला आहे। 25 मे ते 5 जून या कालावधीत 50 तपासण्या करून 9 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे। कमी कालावधीत झालेल्या या कारवायांमुळे विभाग अधिक सतर्क झाल्याचं चित्र दिसतंय। मे महिन्यात जिल्ह्यात 77 तपासण्या, 69 नमुने संकलन आणि 14 गुन्ह्यांची नोंद झाली होती। मात्र मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 11 दिवसातच 50 तपासण्या झाल्यानं कारवाईचा वेग वाढल्याची चर्चा सुरू आहे। अन्न पदार्थ विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि भेसळ करणाऱ्यांमध्येही या कारवायांमुळे सावधगिरीचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसत आहे। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दूध भेसळीचा प्रश्न गंभीर बनलाय। जिल्ह्यात दररोज सुमारे 25 लाख लिटर दूध उत्पादन होत असून सांगोला, माढा, पंढरपूर, मोहोळ आणि माळशिरस तालुक्यात भेसळीच्या तक्रारी सातत्यानं समोर येत आहेत। तुकाराम मुंढे हे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव असताना दूध भेसळी विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली होती। त्यामुळे आता अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातूनही या प्रकारांवर प्रभावी कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त होतीये। दुसरीकडे सोलापूर शहरात मावा विक्री आणि गुटख्याचा प्रश्न कायम आहे। राज्यात गुटखा बंदी असली तरी कर्नाटक आणि तेलंगणामधून गुटखा सोलापूर जिल्ह्यात पोहोचत असल्याचं चित्र आहे। मावा आणि गुटखा विक्री विरोधात अधिक प्रभावी मोहीम राबवली जावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। तुकाराम मुंढे यांनी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सोलापूर जिल्ह्यात काम केलंय। त्यानंतर नोव्हेंबर 2014 ते 2000 मे 16 या कालावधीत त्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले। जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयालगतचा आपत्कालीन रस्ता खुला करणे तसेच पंढरपूर आषाढी यात्रेसाठी 65 एकर सुविधा क्षेत्र विकसित करण्यासारख्या निर्णयांमुळे त्यांची कार्यशैली चर्चेत आली होती। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।